नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. छोट्या भुकेसाठी आणि लहान मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. तुम्हाला समजलंच असेल, आज आपण ताज्या वाटाण्याच्या पुऱ्या बनवतोय. त्यासाठी इथे 1 वाटी हिरवे वाटाणे सोलून घेतलेत. त्याच्यामध्ये 7-8 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 आल्याचे तुकडे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. 1-2 चमचे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची. जास्त पाणी घालायचं नाही, 1-2 चमचेच घालायचं आणि ह्याची पेस्ट बनवून घेऊया. इथे एका परातीमध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग पावडर घालून घेऊ. त्यानंतर अर्धा छोटा चमचा मीठ घालून घेऊया आणि जे आपण पेस्ट बनवून घेतली ती याच्यामध्ये घालून घेऊ. आता या वाटाण्याच्या सीझनमध्ये मिळणारे वाटाणे हे ताजे वाटाणे एकदम कोवळे आणि लुसलुशीत असतात. त्यामुळे या वाटाण्याच्या पुऱ्या नक्की बनवून खा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे पीठ मळून घेऊया. जास्त पाणी घालायचं नाही. त्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पुरीसाठी लागणारं पीठ इथे मळून घेतलेलं आहे. घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटासाठी हे आपण असंच ठेवून देऊ. एकदम झटपट होतात ह्या पुऱ्या. कधीही तुम्हाला भूक लागली किंवा नाश्त्यासाठी काही बनवायचं असेल तर या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकताय. चपाती एवढा आपण इथे गोळा घेतलेला आहे आणि जेवढी आपण चपाती लाटतो तेवढी आपण इथे ही चपाती लाटून घेतली आहे. वाटीच्या सहाय्याने इथे आपण छाप काढून पुऱ्या बनवून घेऊया. तुम्ही सिंगल छोटेसे गोळे बनवूनसुद्धा पुऱ्या या लाटू शकता. तर इथे मी सुरुवातीला थोड्याशा पुऱ्या लाटून घेते. गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झाले की मग आपण याच्यामध्ये पुऱ्या सोडून तळून घेऊया. तेल गरम झाल्यानंतरच आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे तेलकट अजिबात होत नाहीत. तर मीडियम फ्लेमवरती या पुऱ्या तळून घेऊ. बघा किती छान टम्म अशा या फुलल्या आहेत. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आणि दुसऱ्या पुऱ्या याच्यामध्ये सोडून देऊ. तरी ते झटकीपट अशा या मटारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. जास्त काही साहित्य नाही, एकदम पटदिशी होणाऱ्या आणि लहान मुलांना नक्की आवडतील अशा या वाटाण्याच्या पुऱ्या तुम्ही घरी नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या पुऱ्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता. गरमागरम या पुरीचा स्वाद अप्रतिम असा असतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.